जिल्ह्यातील 1,27,465 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रतिवर्ष प्रतिकुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे। याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे 25 जानेवारीला घेतला आहे। प्रत्यक्षात साडीचे गठ्ठे 2 दिवसांपूर्वी तालुक्यांच्या गोदामात पोहोचले आहेत। त्यामुळे बुधवारपासून या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार असल्याने होळीचा रंग गहिरा होणार आहे। कॅप्टिव्ह योजनेअंतर्गत अंत्योदय रेशन कार्ड धारक प्रत्येक कुटुंबाला ई-पॉस मशीनद्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते 24 मार्च होळी या दरम्यान या मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते। प्रत्यक्षात या साड्यांच्या गाठी 100 साड्या 2 दिवसांपूर्वीच संबंधित गोदामापर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी दिली। साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना पुरवठा विभागाने केलेली आहे। या योजनेसाठी शासनाने राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे। तालुकानिहाय लाभार्थी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 10 किलोची क्षमता असलेली एक पिशवी रेशन दुकानातून मोफत देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने 8 जानेवारीला स्पष्ट केले होते। 6 महिन्यांच्या अंतराने एक पिशवी अशी ही योजना आहे। देण्यात येणाऱ्या या पिशव्यांचा ठाव ठिकाणच नसल्याचे दिसून येते। जिल्ह्यातील प्रत्येक अंत्योदय कुटुंबास रेशन दुकानातून बुधवारपासून एक साडी मोफत मिळेल। साड्यांचे गठ्ठे सर्व तालुक्यांना पोहोचले आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।